दागिने आणि पैशांच्या मागणीसाठी वारंवार मानसिक छळ झाल्यामुळे अपेक्षा अमोल चव्हाण या तरुण विवाहितेनं आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली। या प्रकरणात आता पतीसह तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे समाजात पुन्हा एकदा हुंडा, दागिने आणि पैशांच्या लालसेमुळे बळी जाणाऱ्या स्त्री जीवनाचं विदारक वास्तव समोर आलंय। आजही अनेक ठिकाणी स्त्रियांना मानसिक छळ, शारीरिक अत्याचार आणि कौटुंबिक दडपणाचा सामना करावा लागतोय। अपेक्षा हिला लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून सातत्यानं दागिने आणि बाहेरून पैसे आणण्याची मागणी केली जात होती। तिने या मागण्या पूर्ण न केल्यामुळे तिला मानसिक आणि भावनिक त्रास दिला गेला। या सततच्या छळामुळे नैराश्यात गेलेल्या अपेक्षानं अखेर टोकाचं पाऊल उचललं। आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या पतीसह सासरच्या 2 महिलांविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मयत विवाहितेच्या आईनं सुनीता सकाराम गवणे वय 65 यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती। गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये अमोल शंकर चव्हाण वय 48 हा अपेक्षेचा पती, 67 वर्षीय एक महिला सासू आणि दिवा येथील एक महिला नणंद यांचा समावेश आहे। हे तिघेही राहणार शिवधामपूर तालुका संगमेश्वर आणि आरोपी क्रमांक 3 वगळता येथील रहिवासी आहेत। अपेक्षा चव्हाण यांनी तिच्या आईकडून फिर्यादी कार्यक्रमासाठी सोन्याचे दागिने आणले होते। त्यापैकी काही दागिने आरोपी क्रमांक 1 म्हणजे पती यानं गहाण ठेवले। ते दागिने सोडवण्यासाठी फिर्यादी यांनी पैसेही दिलेले होते। मात्र यातील 3ही आरोपींनी संगनमतानं फिर्यादीने दिलेले दागिने आणि पैसे परत मागू नयेत याकरता व्यवसायाकरता माहेरहून पैसे घेऊन यावेत यासाठी अपेक्षा चव्हाण यांना वारंवार तगादा लावला जात होता आणि तिचा मानसिक छळ करण्यात आला। या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर अपेक्षा यांनी चिपळूणच्या गांधारेश्वर पुलावरून उडी मारून स्वतःचं जीवन संपवलं। जर तुमच्या आसपास कोणी अत्याचार सहन करत असेल तर फक्त पाहू नका, ऐका, समजून घ्या आणि योग्य ती मदत करा। समुपदेशन, कायदेशीर मार्गदर्शन आणि वेळ आल्यास पोलीस तक्रार देखील करा। कोकण कट्टा न्यूज, रत्नागिरी।